30 डिसेंबर नंतर 1000 आणि 500च्या जुन्या नोटा जवळ बाळगणं तुम्हाला महागात पडू शकतं. 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा तुमच्याकडे सापडल्या तर त्यावर दंड आकारण्याचा विचार केंद्राकडे सध्या आहे. नियमांचा भंग केल्यास किमान 50,000 किंवा सापडलेल्या रकमेच्या 5 पट रक्कम दंड म्हणून भरावा लागण्याची शक्यता आहे. मात्र 30 डिसेंबर नंतरही तुमच्याकडे 10 पेक्षा कमी जुन्या नोटा असल्यास त्या रिझर्व्ह बँकेकडून किंवा प्रतिज्ञापत्र सादर करून तुम्हाला बदलता येणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झालाय. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास खालापूर जवळ हा अपघात झाला. एक्सप्रेसवेच्या मुंबईकडे येणाऱ्या लेनवर 4 गाड्या एकमेकांवर धडकल्या. 2 ट्रेलर, 1 ट्रक आणि 1 कार अशी 4 वाहनांमध्ये हा अपघात झालेला आहे. यातल्या एका मोठ्या ट्रेलरवर लोखंडी सळ्या होत्या, त्यामुळे 4 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. तर 8 ते 10 प्रवासी जखमी असल्याचं कळतंय. कारमधल्या बाळासाहेब शिंदे, संजय पवार, राजेंद्र पाटणकर यांचा मृत्यू झालेला आहे. तर ट्रक चालक नंदकिशोर माळी यांचाही या अपघातामध्ये मृत्यू झालाय. दरम्यान 4 तासांनी महामार्गावरची वाहतूक सुरळीत झाली आहे. मात्र मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरची 1 लेन अजूनही बंदच आहे. चाकणच्या खराबवाडीमध्ये एका घरामध्ये तब्बल 125 साप सापडलेले आहेत. नाग, घोणस जातीच्या विषारी सापांचा यामध्ये समावेश आहे. चाकण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झालाय. सापांसोबत विषाच्या 2 बाटल्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे विषाची तस्करी करण्यासाठी या सापांना गोळा करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी दळवी नावाच्या एका गृहस्थाला पोलिसांनी अटक केलेली आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातले आरोपी इंद्रायणी मुखर्जी एका दिवसासाठी कारागृहाबाहेर आली आहे. इंद्राणीच्या वडिलांचं निधन झालंय आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी इंद्रायणीला जामीन देण्यात आलाय. वडिलांच्या अंतिम क्रियासाठी मुलुंडच्या ब्राह्मण सेवा संघामध्ये इंद्राणी मुखर्जी आली होती. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला होता. जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या आवारात झाड पडून महिलेचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त जमावाने रुग्णालयात तोडफोड केली आहे. जिल्हा रुग्णालयातल्या आवारामध्ये असलेलं सुकं झाड काही जणांच्या अंगावर कोसळलं. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर 3 जण या अपघातात जखमी झाले. त्यानंतर संतप्त जमावाने सिव्हिल सर्जन यांच्या केबिनची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कल्याणमध्ये शीळ रोडवरच्या रस्ता रुंदीकरणाला विरोध करण्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको केलेला आहे. कल्याण रोडवर केडीएमसीने पाडकामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे या कारवाईला नागरिकांनी विरोध केलेला आहे. यापुढची बातमी येते विरारमधून. विरारच्या फ्रीजच्या शॉर्ट सर्किटच्या धुरामध्ये गुदमरून एका वृद्धाचा मृत्यू झालाय. 84 वर्षाच्या हरिहर ईश्वर या वृद्धाचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. ज्योती पाम इमारतीमधली रात्रीची ही घटना आहे. घरातील मंडळी बाहेरगावी असल्यामुळे हरिहर हे एकटेच घरी होते. दरम्यान विरार पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी टार्गेट करत गृह विभागावर गंभीर आरोप केलेत. आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांच्या बारमधल्या तोडफोड प्रकरणात पोलिसांनी अतिरंजित कारवाई केल्याचे आरोप भाजप आमदारांनी केलेत. आमदारांनी पत्रकार परिषद घेत नागपूर पोलिसांच्या निष्पक्षपातीपणावरती विश्वास नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे सरकारने पूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदारांनी केलेली आहे. इन्क्वायरी ऑफिसर असेल का तिच्या पोलीस निरीक्षक असेल किंवा 302 ची जो इन्क्वायरी करत आहे आणि 307 ची जो इन्क्वायरी करत आहे, मी यांना कंटिन्यू भेटलो आणि यांना भेटून विचारलं का हे तुम्ही अशा प्रकारची जी कारवाई तातडीने केली याच्या मागे काय. तर त्यांनी हेच सांगितलं मला का याच्यामध्ये वरिष्ठांचे आदेश आणि वरच्या वरिष्ठांचे आदेश आणि वरिष्ठाचे आदेश आणि वरच्या कोणाच्या तरी प्रेशर हे मला या पोलीसवाल्यांनी डिपार्टमेंटच्या 3 लोकांनी सांगितलं. आणि म्हणून यांनी सांगितलं पाहिजे का तुम्हाला वरिष्ठ अधिकारी हा कोण, वरच्या आदेश देणारा तुम्हाला असा कोण. कारण मी यांना हे विचारलं का तुम्ही आपल्या याच्यामध्ये विवेक बुद्धीचा वापर केला का नाही. त्यांना विचारलं का एवढं मोठं तुम्ही प्रकरणामध्ये अशा प्रकारची भूमिका जेव्हा घेतली तर आपल्या विवेक बुद्धीचा वापर केला का नाही. ते म्हणे आम्ही वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सगळी कारवाई केली. सोलापुरात आज बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. 210 संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिलाय. हा मोर्चा बहुजनांच्या हक्कासाठी असून कोणत्याही समाजाच्या विरोधातला नाही हे या आंदोलनाच्या माध्यमातून अधोरेखित केलं जात आहे. अॅट्रॉसिटी कायदा अधिक सक्षम करावा या प्रमुख मागणीसह अन्य 19 मागण्या मोर्चेकऱ्यांनी केलेल्या आहेत.
नागपुरातून बेपत्ता झालेला जय वाघ सापडल्याचा दावा तेलंगण सरकारने केलेला आहे. एप्रिल महिन्यापासून आशियातला सर्वात मोठा वाघ जय हा बेपत्ता होता. जय तेलंगणाच्या पैनगंगा जंगलात दिसल्याचा रिपोर्ट तेलंगणच्या वृत्तवाहिन्यांनी दिलेला आहे. तसंच या वृत्ताला तेलंगणचे वनमंत्री जुगरामण्णा यांनी सुद्धा दुजोरा दिलाय. दरम्यान महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही तेलंगणच्या वनमंत्र्यांशी चर्चा केली आहे. तेलंगणच्या जंगलात जयच्या शोधासाठी टीम पाठवल्याचंही मुनगंटीवार यांनी सांगितलंय. अभिनेता सलमान खान याचा 51वा जन्मदिवस असून त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर त्यानिमित्ताने मोठी पार्टी झाली. या पार्टीत सलमानचे मित्रपरिवार उपस्थित होते. यामध्ये अभिनेत्री प्रीती झिंटा, हिमेश रेशमिया, नील नितिन मुकेश, सुशांत सिंग राजपूत, रेमो डिसूजा, बिपाशा बासू हे सर्वजण उपस्थित होते. सलमानच्या जन्मदिनानिमित्त त्याचा बीइंग ह्युमन ब्रँडचं ॲप लॉन्च होणार असल्याचं सांगण्यात आलंय. शिवाय सलमानच्या 51व्या वाढदिवशी बीइंग ह्युमनच्या खरेदीवर 51% सूट मिळणार असल्याची माहिती ट्विटरवर देण्यात आली आहे. आणि बातमी आहे होता होता टळलेल्या एका अपघाताची. दिल्ली एअरपोर्टवर इंडिगो आणि स्पाइसजेटच्या विमानांची टक्कर होता होता टळली आहे. इंडिगोचं विमान लखनौवरून आलेलं होतं आणि त्यामध्ये 160 प्रवासी होते, तर हैदराबादहून आलेल्या स्पाइसजेटच्या विमानात 187 प्रवासी होते. एअरपोर्ट ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या मिसकम्युनिकेशनमुळे हा प्रसंग उद्भवल्याचं बोललं जात आहे.